नमस्कार मंडळी, तर आज मी तुम्हाला करून दाखवत आहे कोळंबीची तंदुरी। तुम्ही जर कोळंबीची भाजी, कोळंबीची बिर्याणी किंवा चिकन तंदुरी खाऊन जर तुम्हाला कंटाळा आला असेल तर नक्की ट्राय करा। झटपट होणारा आणि टेस्टी पदार्थ आहे। तुमच्या घरात सर्वांना, मुलांना वगैरे सर्वांना आवडेल। तर वेळ न घालवता वळूयात आपल्या रेसिपीकडे। आणि सर्वात प्रथम तुमचे खूप मनापासून स्वागत आहे प्रियाज किचन अँड लाईफस्टाईल या चॅनेलवरती। तर मी इथे कोळंबी घेतलेली आहे अर्धा किलो, मस्त साफ करून घेतलेली आहे। तुम्हाला जर कोळंबी साफ कशी करायची जाणून घ्यायचं असेल तर मला कमेंट्स करा, मी त्याचा व्हिडिओ अपलोड करेन। त्यानंतर त्यात टाकायचे आहे सर्व मसाले। प्रथमतः मी टाकलेला आहे दही, हळद टाकलेली आहे अर्धा चमचा, 1 चमचा धना पावडर, त्यानंतर 1 चमचा लाल तिखट, त्यानंतर चवीनुसार मीठ आणि लिंबू पिळलेला आहे। मसाले सर्व तुम्ही तुमच्या जेवढी कोळंबी असेल, जेवढी क्वांटिटी आहे तेवढी मसाले वापरायचे आहेत। त्यानंतर मी टाकलेला आहे चिकनचा तंदुरी मसाला आणि चिंगचा चिकन 65 मसाला। छान मिक्स करून घ्यायचे। मसाले व्यवस्थित कोळंबीला लागले पाहिजेत, अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचे सर्व। त्यानंतर टाकायचा आहे आपल्याला फूड कलर। आपण जो सर्व भाज्यांना किंवा बिर्याणीला वगैरे वापरतो तो फूड कलर, रेड कलर मी इथे वापरलेला आहे, ऑरेंज रेड। तो कलर टाकून छान मिक्स करून घ्यायचे। त्यानंतर मी टाकलेली आहे आलं लसूण पेस्ट। आलं लसूण पेस्ट मी नंतर टाकली आहे कारण की सर्व मसाले व्यवस्थित आधी कोळंबीला लावून घेतलेत आणि मग आलं लसूण पेस्ट टाकलेली आहे। छान मिक्स करून घ्यायचे पुन्हा आणि हे 4 ते 5 तासासाठी मुरत ठेवायचं आहे। मी फ्रीजमध्ये ठेवलं होतं कारण की पटकन मुरलं जातं म्हणून। आणि 4 ते 5 तासानंतर पहा आपली कोळंबी व्यवस्थित मसाले लागले आहेत कोळंबीला। आणि आता स्टिकला लावून घ्यायची आहे कोळंबी। व्यवस्थित कोळंबी सर्व बाजूने शिजली पाहिजे, अशा पद्धतीने कोळंबी लावायची आहे। मी एका स्टिकला 3 ते 4 कोळंबी लावणार आहे। तुम्ही पाहू शकता, उभी कोळंबी म्हणजे शिजली जाईल व्यवस्थित अशी कोळंबी लावायची आहे। आणि कोणी जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन करून ठेवा, जेणेकरून माझ्या व्हिडिओज सर्वात प्रथम अपलोड केले की तुमच्यापर्यंत येईल। आणि तुम्हाला आणखी कोणत्या व्हिडिओज पाहायला आवडतील तेही मला कमेंट्स करून सांगा, मी त्या व्हिडिओ लवकरच अपलोड करेल। तर पहा, मी एका स्टिकला 4 पीसेस लावलेले आहेत कोळंबीचे आणि मी इथे 3 स्टिकचे तुम्हाला दाखवते करून। आणि व्यवस्थित मी बार्बीक्यू ग्रिलवरती करणार आहे। तुम्ही जर ओव्हनमध्ये करणार असाल तर ओव्हनचं टेम्परेचर व्यवस्थित लावून कोळंबी ग्रिल करायची आहे। मी बार्बीक्यू ग्रिलवरती करणार आहे, तर मी कोळसा आधीच पेटून ठेवलेला होता आणि आता मी त्याच्यावरती कोळंबीच्या स्टिक ठेवणार आहे। पहा, व्यवस्थित आपला कोळसासुद्धा छान पेटलेला आहे। त्याच्यावरती मी कोळंबीच्या स्टिक ठेवल्यात आणि जेव्हा खालच्या बाजूने थोडीशी होईल तेव्हाच पलटी द्यायची आहे। व्यवस्थित मसाले चिटकले पाहिजे कोळंबीला। आणि त्यानंतर थोडीशी शिजल्यानंतर आपल्याला लावायचं आहे त्याला बटर। नक्की ही ट्राय करा रेसिपी, कारण खूप सोपी पद्धत आहे आणि झटपट होणारा पदार्थ आहे। त्याच्यामुळे नक्की ट्राय करा आणि पूर्ण व्हिडिओ पहा। तर पहा, आपली इथे कोळंबी तंदूर तयार आहे। नक्की रेसिपी ट्राय करा आणि कशी झाली आहे कमेंट्स करून सांगा। आणि व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।